मित्रांनो, ज्यावेळेस मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस खऱ्या अर्थानं भाग भांडवल ज्याला आपण म्हणतो, ते जसं मग सुनीलजींनी सांगितलं, 7,500 रुपयाचं माझं PF चा जो मिळालेला पैसा आणि माझ्या वडिलांच्या क्रेडिटवरती 10,000 रुपयाचं कॅश क्रेडिट, असं 17,500 रुपयाचं भाग भांडवल घेऊन मी माझा बिझनेस सुरू केला. आणि तो बिझनेस सुरू केल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू बिझनेस वाढवत गेलो. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. त्या सगळ्या गोष्टींमधनं शिकता शिकता अनेक लोकांचे मार्गदर्शनही मिळाले. अनेक वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळी अडचणी मला आल्या, मोठ्या मोठ्या अडचणी आल्या, परंतु हिंमत न हारता ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न केला. अजून एक गोष्ट मित्रांनो मी इथं आपल्याला सांगेन, जे नवीन उद्योजक होऊ घातलेले आहेत किंवा जे आत्ताचे उद्योजक ऑलरेडी आहेत परंतु त्यांना एक नवीन कार्यक्षेत्रात जायची इच्छा, त्यांच्यासाठी मी नक्कीच एक गोष्ट इथं सांगेन की तुम्ही नवीन गोष्टींचा ज्यावेळेस संकल्प करता त्या संकल्पाच्या बरोबर कोणताही विकल्प ठेवू नका. इफ यू क्रिएट सम ऑप्शन then there will not be a success. मित्रांनो, आज आपला चला उद्योजकाला भेटूया ह्या आपला जो एपिसोड चालू आहे, जी सिरियल चालू आहे, त्याच्यातला 38वी कडी आज आपली होते. आणि भाग्य आहे आज आपल्या सगळ्यांचं, अगदी या नवरात्रात एक चांगले व्यक्तिमत्व आपल्या समोर येत आहे. ते म्हणजे नाशिकचे नव्हे तर महाराष्ट्राचे ते सुपुत्र आहेत असं त्यांना म्हणता येईल. संतोषजी मंडलेच्या, जे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री इन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री याचे ते वर्तमान अध्यक्ष आहेत. मित्रांनो, संतोषजीचा प्रवास जो आहे तो खूपच विलक्षण असा आहे. एका छोट्या किराणा दुकान मध्ये काम करण्यापासून आज रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इतर अजून 4 उद्योगाचे ते संस्थापक आहेत. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे सलग 4 वेळा अध्यक्ष म्हणून निवड झालेले ते एकमेव आहेत. तर असे संतोषजी आपल्या समोर आज येत आहेत. मित्रांनो, उद्योग वर्धिनीबद्दल आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. बेसिकली एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम आम्ही गेल्या 25 वर्षापासून करतोय. आज 60,000च्या वरती उद्योजकांची कडी निर्माण झाली आहे, जे नवीन पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत. तसे संतोषजी सुद्धा पहिल्या पिढीतले म्हटलं तरी चालेल. त्यांच्या मागे किराणा दुकानाची पार्श्वभूमी होती, परंतु ज्याला आपण इंडस्ट्रियल एंटरप्रेन्योरशिप अशी त्यांच्या घरात कोणी कधी केलेली नव्हती. तर असे पहिल्या पिढीतलेच उद्योजक बनवण्याचं काम उद्योग वर्धिनी करते आहे. आणि खूप आता हा जो जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाला 24 मार्च पासून, म्हणजे लॉकडाऊन 22 ला झाला आणि आपलं 24 मार्च पासून वी स्टार्टेड एव्हरीथिंग ऑनलाईन. आणि या ऑनलाईन ऍक्टिव्हिटी मध्ये एक आपण जे ऍक्टिव्हिटी सुरू केली ती म्हणजे ज्याच्यामुळे लोकांची जी सध्या मरगळ आहे, व्यवसायाला मरगळ आली, पण व्यवसायापेक्षा आपली मानसिक मरगळ दूर करणे हे खूप महत्वाचं आहे. आपली मानसिक मरगळ दूर झाली तर व्यवसायाची मरगळ निघून जाईल. त्या हिशोबानेच आम्ही चला उद्योजकांना भेटूया हे एपिसोड सुरू केलं. आणि मित्रांनो, मला सांगायला खूप आनंद आहे, म्हणजे आज 38वा एपिसोड त्याचा आहे. आणि प्रत्येक एपिसोड मध्ये खूप चांगल्या तऱ्हेने ऑडियन्स आम्हाला पूर्ण महाराष्ट्रातून भेटतोय. तर आज याच्यानंतर युट्यूबवर सुद्धा हे सगळं जातं आणि त्यामुळे युट्यूबचे सुद्धा सगळे लोक आज त्यांना प्रचंड आम्हाला पत्र, प्रचंड काही मेसेजेस येऊ राहिले की येस वी आर व्हेरी मच इन्स्पायर्ड बाय दिस. आणि अशीच एक कडी आज आपली होते. संतोषजी मंडलेच्या यांचा एक थोडक्यात मी आपल्याला परिचय करून देतो. मित्रांनो, संतोषजी हे एका छोट्याशा खेडेगावातून आले. शिक्षणाची ओढ होती म्हणून त्यांनी चांदवड पॉलिटेक्निक जे आहे त्या चांदवड पॉलिटेक्निक मध्ये डिप्लोमा त्यांनी केला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. पण पुढे काही त्यांचं काम करण्याची इच्छा होती, पण शिक्षणाची इच्छा होती, परंतु पुढे त्यांना काही करता नाही आलं आणि त्यांनी वेंट टू नाशिक. नाशिकला आले. 600 रुपये महिन्यानी एका कंपनीमध्ये त्यांनी जॉब केला. पण जॉब मध्ये त्यांना मजा येईना आणि मग जॉब सोडून त्यांनी आपल्या घरातच एक रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्स या युनिटची सुरुवात केली 1990 मध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी बेसिकली इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट सप्लायचं काम सुरू केलं.
आणि ते काम करत असतानाच काही मित्रांबरोबर चर्चा कायम चालू राहायच्या, काही लोकांना भेटणं, हे करणं. तर त्याच्यातून त्यांना मेटल डिटेक्टर आपण तयार करता येईल का, याच्याबद्दल त्यांनी चर्चा केली, तर ते होऊ शकेल. आणि बोलता बोलता आज संतोषजींनी 4th जनरेशन मेटल डिटेक्टर तयार केलंय. आपल्या मिलिटरी आर्मी हे जे काही आपले जे डिफेन्स संरक्षण जे आपलं भारत सरकारचं जे संरक्षण खात आहे, त्यांना अनेक गोष्टी सप्लाय करण्याचं काम होत आहे, की ज्यामुळे आपण सुरक्षित राहतोय, आपला देश सुरक्षित राहतोय. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं राष्ट्रकार्य संतोषजी ऑलरेडी करत आहे. आणि खूप नवीन नवीन त्यांनी इनोव्हेशन्स त्याच्यामध्ये केलेले आहेत, की ज्यामुळे आज देशाची सुरक्षितता खूप चांगल्या पद्धतीने ते होते. मित्रांनो, संतोषजी हे तर करतायत, त्यांनी फक्त इलेक्ट्रॉनिक्स नाही तर अजून वेगळ्या टेक्सटाईल आणि गार्मेंट्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काम केलंय. 5 वेगवेगळ्या इंडस्ट्रीज त्यांच्या आहेत. अर्थात त्यांचं सगळं डिटेल आपण त्यांच्या या संवादातूनच ऐकून घेऊया. आणि ते करता करता सोशल कामाची एक आवड असल्याने आपल्याबरोबर इतरांचंही काय भलं कसं करता येईल या त्यांच्या स्वभावाने त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून सोशल ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात केली आणि लवकरच ते महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष झाले सुद्धा. आणि नुसते अध्यक्षाने झाले तर 4 वेळा सलग अध्यक्ष होणारे संतोषजी पहिलेच आहेत. सलग 4 वेळा लोकांनी उद्योजकांनी त्यांच्यावर एवढं प्रेम केलं की ते आज 4थ्यांदा अध्यक्ष झाले. मित्रांनो, संतोषजी उद्योजकांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि इव्हन शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यामध्ये नेहमी अग्रेसर राहत आहे. पण ते फक्त नाशिक पुरतं मर्यादित नाही, तर पूर्ण महाराष्ट्राच्या या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने सरकार दरबारीमध्ये केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्यांच्या समोर जाऊन आपले प्रश्न मांडण्याचं काम अगदी जकात निघण्यापासून आतापर्यंतच्या ज्या जीएसटी या सगळ्या गोष्टीपर्यंत सरांनी खूप काही अशा गोष्टी केल्या की ज्यामुळे ते प्रश्न सुटण्यास मदत झाली. पण फक्त प्रश्न सोडवण्याचं नव्हे तर त्यांनी त्यांची डेव्हलपमेंटसाठी सुद्धा सातत्याने ते प्रयत्न करतात. वेगवेगळ्या देशांचं शिष्टमंडळ, वेगवेगळ्या देशाला शिष्टमंडळ घेऊन जाणं, वेगवेगळ्या शिष्टमंडळांना आपल्या भारतात आमंत्रित करणं, त्यांच्याबरोबर उद्योजकांच्या भेटीगाठी घालवणं आणि अगदी लोकांचे जे मग अगदी एक्सपोर्टच्या पासून फायनान्स पर्यंत अनेक वेगवेगळ्या टेक्निकल पासून अनेक विविध प्रश्नांना वाचा देण्यासाठी त्यांनी बरेच उपक्रम केले. वेगवेगळे प्रदर्शनं असतील, मॅगझिन्स असतील, त्याच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आणि विशेषतः व्यापारी उद्योजकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवून त्यांना डेव्हलपमेंटचा मार्ग ते दाखवत आहेत. असं एक अतिशय ज्याला आपण म्हणतो बहुरंगी व्यक्तिमत्व आपल्या समोर आहेत. मी संतोषजीचं आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि उद्योगवर्धींतर्फे हार्दिक स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार संतोषजी, आपली सक्सेस स्टोरी म्हणजे आपल्याला महाराष्ट्र चेंबरचा अध्यक्ष म्हणून पूर्ण महाराष्ट्र ओळखतं, रादर पूर्ण भारत ओळखतं. परंतु आम्हाला आज एक संतोषजी ऍज अन एंटरप्रेन्योर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या हिशोबाने सुद्धा आम्ही काही तुम्हाला संवाद साधूच, पण आज आम्हाला संतोषजीचं एक अंतरंग, आम्हाला एक उद्योजकीय अंतरंग जाणून घेण्याची खूप इच्छा आहे की संतोषजीचा जो प्रवास आहे उद्योजकीय प्रवास, तर अगदी तुमच्या किराणा दुकानापासून मग शिक्षणापासून आजपर्यंत जी तुम्ही जी मजल गाठलेली आहे खरंच कौतुकास्पद आहे. अगदी तुमच्या प्रॉव्हिडंट फंडचे पैसे आणि वडिलांची थोडीशी मदत घेऊन तुम्ही आपल्या ऍक्टिव्हिटीला सुरुवात केली. तसं पाहायला गेलं तर 0 पैशातच सुरू झाली तुमचा सगळा इंडस्ट्रीज आहे. आणि आज जी तुमची घोडदौड चालू आहे ती खूप भूषणावह आहे, अनेकांना प्रेरणादायी ही ठरू शकेल, याच्यात काही शंकाच नाही. तर संतोषजी, आपला उद्योजकीय प्रवास आपण जरा कथित करावा. कशा पद्धतीने सगळं झालं, का ब्रेक थ्रू कुठून मिळाला, अडचणी कोणत्या आल्या, अडचणी तर शेवटी असं एकही उद्योजक मी अद्याप बघितलेलं नाही की ज्याला अडचणी आल्याच नाही. तर आपल्यालाही डेफिनेटली अडचणी आल्या असतील. त्या अडचणीतून मार्ग कसे काढले आणि आज तुम्ही काय करता आहात, काय काय ऍक्टिव्ह तुमचे प्रोडक्टचे डिटेल्स आणि त्याचबरोबर पुढचे काही प्लॅन्स, असं सगळं एक गोषवारा तुम्ही पुढे द्यावा अशी मी आपल्याला सगळ्यांच्या वतीने उद्योगवर्धींतर्फे विनंती करतो. सर प्लीज. धन्यवाद सुनीलजी. उद्योगवर्धिनी या संस्थेचे सर्व नाशिक जिल्ह्यातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी उद्योजक मॅन्युफॅक्चरिंगचं काम केलं,
मी त्यांना कायम असंच म्हणतो की सर तुम्ही उद्योजक घडवत नाही, तुम्ही उद्योजक बनवतात, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करतात. आणि आतापर्यंत किमान 50,000 उद्योजक ज्यांनी या महाराष्ट्राला दिले असे आमचे मित्र उद्योगवर्धिनीचे सर्व सुनीलजी चांडक, त्यांच्या बरोबर कायम त्यांनी हाक दिली आपण सर्वजण उपस्थित राहतात आणि ते जे नाविन्यपूर्ण असे वेगवेगळे उपक्रम राबवतात आणि त्या उपक्रमाला तुम्ही सर्व मिळून जे साथ देता ते सर्व आजचे पार्टिसिपेंट्स, खर तर मी उद्योगवर्धिनीचा आणि सुनीलजींचा मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. सर आजचा हा तुमचा कार्यक्रम आणि 38वा तुमचा हा प्रोग्राम आहे आणि योगायोग असा आहे की महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चर ही संस्था गेल्या 93 वर्षापासून महाराष्ट्रातल्या व्यापार आणि उद्योजकांचं प्रतिनिधित्व करते आणि मी 38वा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे हा योगायोग आहे की 38व्या अध्यक्षाला 38व्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवलं. मला वाटतं की हा एक चांगला योग हा माझ्यासाठी आहे. त्याच्याबद्दल मनापासून मी आपलं आभार मानतो आणि माझ्या या उद्योजकां मित्रांबरोबर जी संवाद करण्याची जी संधी आपण उपलब्ध करून दिली, खरंच मनापासून आभार. मित्रांनो, सुनीलजींनी माझ्या व्यवसायाबद्दल, माझ्या उद्योजकतेच्या प्रवासाबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती. 10वी पर्यंत ज्यावेळेस माणूस शिक्षण घेत असतो तोपर्यंत त्याला हे माहित नसतं, किंबहुना आत्ताची परिस्थिती वेगळी आहे, पण ज्यावेळेस मी 10वीला होतो त्यावेळेस मला हे कधीच माहित नव्हतं की 10वीच्या नंतर नेमकं काय करायचं. आज जे करिअर गायडन्स तुम्हाला मिळतो, 10वी 12वी नंतर तुम्हाला काय काय वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कोणत्या फील्डमध्ये काय अपॉर्च्युनिटीज आहेत, याचं जे मार्गदर्शन होतं हे कदाचित 30-32 वर्षापूर्वी या गोष्टींना फारसं महत्व प्राप्त झालेलं नव्हतं किंवा अशा गोष्टी सांगणारी मंडळी फार कमी होती आणि 30-32 वर्षापूर्वी नाशिक त्या मानानं आज जेवढं विकसित आहे तेवढं झालेलं नव्हतं. आणि म्हणून 10वी पास झाल्यानंतर नेमकं आपलं शिक्षण पुढचं काय करावं, आपण नेमकं काय करावं, या गोष्टीचा सल्ला द्यायला पाहिजे. मग आमच्या कॉलनीतली माझ्यापेक्षा जी सिनियर मुलं होती ती चांदवड इथल्या नवीन सुरू झालेल्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये काही लोकांनी तिथे ऍडमिशन घेतली होती. आणि मग नॉर्मली असंच असतं की आपल्या कॉलनीतली मुलं मुली ज्या शिक्षणाची पुढे सुरुवात करतात त्याचाच फॉलोअप किंवा त्याच्याच मार्गक्रमणावरती आपण नॉर्मली चालत असतो, त्यावेळेसची ही प्रथा होती. आणि म्हणून मला आमच्या वडिलांनी चांदवड इथल्या आमच्या जैन गुरुकुलचं जे SNJB पॉलिटेक्निक कॉलेज आहे तिथे डिप्लोमाला मला त्यांनी तिथे शिक्षण घेण्यासाठी मला तिथे प्रवेश करून दिला. मित्रांनो, 10वी पर्यंत कोणतंच एक्सपोजर आम्हाला नव्हतं. शाळेत जाणं, अभ्यास करणं, थोडंसं खेळणं, थोडंसं उन्हाळ्या करणं, त्याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला जे जनरल नॉलेज किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जी एक गोष्ट आपल्या समोर सांगायची की डिप्लोमा म्हणजे काय ही सुद्धा गोष्ट मला माहिती नव्हती. आणि मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतल्यानंतर 6 महिन्यानंतर मला कळायला लागलं की डिप्लोमा म्हणजे काय. मित्रांनो, मराठी मीडियम मधनं शिकलेलो आणि ज्यावेळेस डिप्लोमाला गेलो तर तिथला सगळा अभ्यासक्रम हा इंग्लिश मीडियमचा. आता जी मुलं मराठी मीडियम मधनं शिकलेली आहे त्यांना या गोष्टीचा बोध नक्की होईल की 10वी नंतर तुमचं माध्यम बदललं तर इंग्लिशच्या बाबतीतला जो विषय आहे
तो किती महत्वाचा असतो. परंतु तेव्हापासून एक मनात सवय होती, मनात ते खूणगाठ बांधलेली होती, की ज्या परिस्थितीतनं मला माझ्या आई वडिलांनी डिप्लोमाला पाठवलं, तर त्यांचा भ्रमनिरास होऊ नये, त्यांनी आपल्याबद्दल बघितलेली स्वप्न याचा कुठेही त्यांना स्वप्नभंग झालंय असं वाटू नये, म्हणून अहोरात्र मेहनत करायचं मी ठरवलं. मित्रांनो, 0.5 ची जी पेन्सिल असते ही मला आयुष्यात पहिल्यांदा तिथे बघायला मिळाली. आणि मग जे इंग्लिशमध्ये धडे असायचे त्या इंग्लिशच्या धड्यांना मी मराठीमध्ये त्याचं भाषांतर करायचो आणि 2 इंग्लिशच्या ओळींमध्ये जी जागा असते तिथे 0.5च्या त्या पेन्सिलनं मराठीत त्याचा अर्थ लिहून घ्यायचो. आणि 6 महिने ज्यावेळेस अशा पद्धतीने अभ्यास केला त्यावेळेस थोडंफार इंग्लिश कळायला लागलं. आणि डिप्लोमा होता त्याच्यामुळे टेक्निकल गोष्टी जास्ती होत्या, त्याच्यामुळे इंग्लिशचा जो काही माझ्या मनामध्ये जो न्यूनगंड होता तो हळूहळू पुसला गेला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो, की आपल्याला जर कधी मनापासून एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच त्याचा फायदा होतो. मी 3ही वर्ष एकदाही माझा कोणता विषय न ठेवता 3ही वर्ष डिप्लोमामध्ये पास झालो आणि 3 वर्षात माझा डिप्लोमा कंप्लीट केला. माझा सांगायचा उद्देश असा की आपण एखादं ध्येय हे जर ठरवलं तर ते साध्य होऊ शकतं, एवढंच मी या निमित्तानं आपल्याला सांगू. मित्रांनो, 10वी झाली त्याच्यानंतर डिप्लोमा झाला. डिप्लोमा झाल्यानंतर मग मी अंबड सातपूर या एरियामध्ये आपल्याला नोकरी मिळते का याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ 6-8 महिने वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न केल्यानंतर मला नोकरी काही मिळाली नाही. आणि मग मी माझा मोठा भाऊ त्याच्या किराणा दुकानामध्ये किराणा दुकान सांभाळलं. किराणा दुकानाच्या बाबतीत मी इथे निश्चितपणाने आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की आमचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे जे माजी अध्यक्ष होते, सारस्वत बँकेचे चेअरमन माजी खासदार एकनाथ ठाकूर साहेब, हे कायम सांगायचे की किराणा दुकान म्हणजे एक व्यावसायिकाची, उद्योजकाची युनिव्हर्सिटी आहे. कारण तुम्ही त्या किराणा दुकानात काम केलं तर तुम्हाला गिरायकांची कसं बोलावं, गिराईक कसा रिटेन करावा, आपल्या दुकानासाठी माल खरेदी कमी दरात चांगल्या प्रतीचा कुठून मिळेल याच्यासाठी प्रयत्न करावा, आपल्या गिरायकाला रिटेन कसं करता येईल त्याच्यासाठी वेगवेगळ्या युक्ती ज्याला आपण स्कीम म्हणतो त्या कशा देता येतील त्याच्या बाबतीत सगळा तिथे तुम्हाला विचार करता येतो. आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं मला माझ्या उद्योजकतेचं जे बाळकडू मिळालं, किंबहुना मी असं म्हणेन की व्यवसायाच्या बाबतीतली जी काही एक धाडस असते ती जी मिळाली ती त्या किराणा दुकानात माझ्या भावाच्या दुकानात. त्याच्यानंतर योगायोगानं एका कंपनीत मला नोकरी मिळाली. मी 1.5-2 वर्ष त्या कंपनीत काम केलं आणि ते काम केल्यानंतर मनामध्ये एक गुणगाठ होतीच की मी नोकरी करणार नाही, मला माझा स्वतःचा व्यवसाय करायचा, मला माझा स्वतःचा उद्योग टाकायचा. आणि त्या दृष्टिकोनातून मी माझं काम सुरू. मित्रांनो, 1990 साली मी इलेक्ट्रॉनिक्स कॉम्पोनंट जे इंडस्ट्रीला लागतात ते सप्लाय करण्याचं काम सुरू. आणि ते सुरू केल्यानंतर एकदा अचानक आमचे एक मित्र भेटले आणि त्यांनी विचारलं, अरे तू ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीच्या सारखं मेटल डिटेक्टर तू बनवून देऊ शकतो. आता त्यावेळेस मला मेटल डिटेक्टरच्या बाबतीत काही माहिती नव्हती, परंतु मित्राने विचारलं, करण्याची जिद्द असते आणि मी तेव्हा त्याला सांगितलं ठीक आहे मी करून देईन. 1992 साली त्यांनी मला विचारलं. 1996 साली त्यांनी मला फोन करून सांगितलं की संतोष, तुझ्या करता मी एक ऑर्डर आणलेली आहे आणि तू आता मला मेटल डिटेक्टर. आता दिलेला शब्द पाळायचा हे वडिलांनी बाळकडू दिलेलं. मग मी त्याच्यावरती काम केलं, काही लोकांशी संवाद साधला आणि असा प्रयत्न केला की त्याला जो आपल्याला सप्लाय करायचा तो कुठून तरी आपण घ्यावा आणि त्याचं जे कमिशन ते आपल्या खिशातून द्यावं आणि हा विषय बंद करावा. परंतु मला त्याच्यात यश मिळालं नाही. मग मला मग शेवटी असा निर्णय घ्यावा लागला
तुम्हाला स्वतःला मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जावं. आणि मित्रांनो, मी ज्यावेळेस या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये गेलो, ती ऑर्डर मला पहिले मिळाली होती 1,59,000 रुपयाची. आणि ते प्रोडक्ट तयार करायला मला जी इन्व्हेस्टमेंट करावी लागली ती जवळजवळ 8.5 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट. म्हणजे 7 लाखाच्या आसपास मला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागली एक्स्ट्रा. आणि ती हिंमत न हारता मी ते काम पूर्ण केलं. आणि मग ज्यावेळेस हे काम कंप्लीट केल्यानंतर एक जिद्द, एक मनात उमेद ठेवली आणि मला पुढच्या 2 महिन्यामध्येच 27 लाख रुपयाची नवीन ऑर्डर मिळाली. आणि त्या ऑर्डर नंतर माझा व्यवसाय हा त्याच्यातली जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती ऍट पारला आलो आणि मी ब्रेक इव्हन. माझा त्याचबरोबर पॅरलल बिझनेस होता गव्हर्नमेंट कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टचा. MES मध्ये आहे, PNT मध्ये होता, कॉर्पोरेशनचे काही कामं करत होतो. मग मी तिकडे पैसे कमवायचो आणि ह्या फॅक्टरीमध्ये इन्व्हेस्ट करायचो. असा अनेक वर्ष हा कार्यक्रम चालला. आणि मग त्याच्या माध्यमातून सन 2000 साली आमचे एक अधिकारी होते, त्यांनी मला सांगितलं की संतोषजी, तुमच्याकडे इतकं सुंदर प्रॉडक्ट आहे, तुम्ही त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्ही उद्योजक म्हणून पुढे उदयास या, ठेकेदार म्हणून राहू नका. आणि मग मला त्याही गोष्टीत रस आला आणि मग त्याच्यानंतर मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पुढे पुढे जातो. मी ज्यावेळेस हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस 350 स्क्वेअर फूटच्या एका भाड्याच्या जागेत मी हा व्यवसाय थाटला होता. आज मला इथे आपल्याला सांगताना आनंद होतो की आज माझ्याकडे जवळजवळ 50,000 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्टेड आणि जवळजवळ 4 एकर जागा इंडस्ट्रियल एरियामध्ये. हा प्रवास करताना अतिशय वेगळा असा अनुभव आला. आज त्या अनुभवाचा आनंद मिळतोय आणि तुमच्याशी संवाद साधताना अतिशय मोठा आनंद मला. मित्रांनो, हे सगळं करू शकलो हे फक्त आणि फक्त आपल्याकडे असलेली जिद्द, आपल्यातल्या असलेल्या ज्या काही सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना ओळखायचं असतं. आणि ते सुप्त गुण ओळखल्यानंतर त्याच्यावरती काम करून त्याला आपण नेमकं कशा पद्धतीनं पुढे घेऊन जाऊ शकतो त्याच्यावरती विचार करायचा असतो. आणि आपण एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार केला, मला पूर्ण खात्री आहे की तीही वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला अडीअडचणी येऊ द्या, अडीअडचणींवरती मात करता येते. तुमच्यात ती जर जिद्द असेल, तुमच्यात ती धमक असेल, निश्चितपणानं आजच्या तारखेला आज जी परिस्थिती इथे आहे त्या परिस्थितीमध्ये मला मदत करायला अनेक लोक उपस्थित आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस खऱ्या अर्थानं भाग भांडवल ज्याला आपण म्हणतो, की जसं मग सुनीलजींनी सांगितलं 7,500 रुपयाचं माझं PF चा जो मिळालेला पैसा आणि माझ्या वडिलांच्या क्रेडिटवरती 10,000 रुपयाचं कॅश क्रेडिट, असं 17,500 रुपयाचं भाग भांडवल घेऊन मी माझा बिझनेस सुरू केला. आणि तो बिझनेस सुरू केल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू बिझनेस वाढवत गेलो. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळाल्या. त्या सगळ्या गोष्टींमधनं शिकता शिकता अनेक लोकांचे मार्गदर्शनही मिळाले. अनेक वेगवेगळ्या वळणावरती वेगवेगळी अडचणी मला आल्या, मोठ्या मोठ्या अडचणी आल्या, परंतु हिंमत न हारता ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न केला. अजून एक गोष्ट मित्रांनो मी इथं आपल्याला सांगेन, जे नवीन उद्योजक होऊ घातलेले आहेत किंवा जे आत्ताचे उद्योजक ऑलरेडी आहेत परंतु त्यांना एक नवीन कार्यक्षेत्रात जायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी मी नक्कीच एक गोष्ट इथं सांगेन की तुम्ही नवीन गोष्टींचा ज्यावेळेस संकल्प करता त्या संकल्पाच्या बरोबर कोणताही विकल्प ठेवू नका. इफ यू क्रिएट सम ऑप्शन then there will not be a success. So my intention to give these inputs to you की कोणताही संकल्प करताना विकल्प ठेवू नका. आपण जर विकल्प ठेवला तर संकल्प ध्येय साधण्याच्या अगोदर विकल्पावरतीच जास्ती आपण लक्ष देत असतो आणि मग कायम लक्ष त्या विकल्पाकडे गेल्यानंतर आपलं ध्येय साध्य होत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत
की ज्या मी स्वतः अनुभवलो आणि ज्या वेळेस अडीअडचणी येत असतात त्या अडीअडचणींच्या समोर आपल्याला जायचं असतं. मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या उद्योगाकरता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, वेगवेगळी स्कीम्स तुमच्यासाठी देतात. मग ती पंतप्रधान रोजगार निर्मिती असेल, चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन असेल, वेगवेगळ्या स्कीम्स आज सरकारकडनं मिळतात आणि आता ज्या मोठ्या प्रमाणात पतपुरवठा ह्या बँक करतायत, एनबीएफसी करतायत, त्याच्यामुळे तुम्हाला आत्ता व्यवसाय करताना फार मोठा आर्थिक बाजूला स्ट्रगल करायची गरज पडत नाही. सुनीलजी सारखे, महाराष्ट्र चेंबर सारख्या आमच्या संस्था त्यात तुम्हाला कायम मदत करायला कार्यरत आहेत. तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे आमच्याकडे येऊ शकता. तुम्हाला जे मार्गदर्शन हवं आहे त्याच्याबद्दल आम्ही निश्चितपणाने तुमच्याबरोबर काम करायला तयार आहोत. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मी आपल्याला इथे सांगू इच्छितो, जी मला आवर्जून सांगायची, की तुमच्यातले अनेक लोक असतील की ज्यांना इम्पोर्ट एक्सपोर्टच्या बाबतीत ज्ञान हवं असेल, किंबहुना तुमच्याकडे जे प्रॉडक्ट्स आहेत ते प्रॉडक्ट्स आपल्याला एक्सपोर्ट कसे करता येतील, त्याच्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, असा मनामध्ये तुमच्या कुठे ना कुठे मनात येत असेल. मित्रांनो, मी 2005 साली पहिल्यांदा चायनाला गेलो आणि चायनाला गेल्यानंतर तिथल्या इंडस्ट्रीच्या बद्दल मला माहिती घेण्याचा योग मिळाला. आपल्याला कॅन्टोन फेअर हे सगळ्यांना माहितीच असेल. त्या कॅन्टोन फेअरला मी आतापर्यंत 6 वेळा गेलो आणि मित्रांनो, ते कॅन्टोन फेअर बघितल्यानंतर त्या कॅन्टोन फेअर मध्ये पिन पासून प्लेन पर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. आणि आपल्यापैकी अनेक जे असतील की ज्यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय प्रदर्शन बघितली असतील किंबहुना बघितली नसतील, तर त्यांच्यासाठी मी एक गोष्ट सांगतो. मित्रांनो, ज्यावेळेस मी कॅन्टोन फेअर बघायला गेलो, पहिल्या व्हिजिटला कॅन्टोन फेअर काय असतं त्याचा बोध घेतला. दुसऱ्या व्हिजिटला कॅन्टोन फेअरची मांडणी कशी असते त्याच्याबद्दलची माहिती घेतली. तिसऱ्या व्हिजिटला कॅन्टोन फेअर जे इतकं मोठं आहे ते कशा पद्धतीनं बघावं, त्याच्यामध्ये नेमकं काय बघावं त्याचा अभ्यास केला. आणि चौथ्या व्हिजिटला आपल्याला नेमकं कॅन्टोन फेअर मधल्या कोणत्या लोकांशी भेटायचंय, कोणत्या स्टॉलला व्हिजिट करायची आहे, त्यांच्यावर मीटिंग्स कशा करायच्या हे केलं. हे 4 व्हिजिट्स केल्यानंतर मला तो बोध झाला की इंटरनॅशनल एक्झिबिशन्स आपण जर बघायला जात असतो तर नेमकं कसं आणि कशा पद्धतीने तिथल्या लोकांशी इंटरॅक्ट. मित्रांनो, हे सांगण्यामागचा उद्देश असा की आज भारताचे जे आपण सगळे एंटरप्रेन्योर्स आहोत त्यांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आणि ती संधी म्हणजे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून आपल्याला आपले उद्योग व्यापार एक वेगळ्या उंचीवरती नेण्याची संधी आता आपल्याला मिळालेली आहे. आणि त्याचबरोबर फक्त आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतनं भारतातल्याच लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला नाही, तर परदेशातल्याही लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला उपलब्ध झाली आहे. कारण ज्या पद्धतीनं भारतीय प्रॉडक्ट्सकडे, भारतीय उत्पादनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे गेल्या 10-15 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं पूर्ण जगाचा बदललेला आहे, मला असं वाटतं की एक फार मोठी संधी ही सगळ्या उद्योगात. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट मला इथे आपल्याला सांगायची. तुमच्या आमच्या मनात कायम दरवेळेस असं येतं की माझं हे प्रोडक्ट आहे, मला एक्सपोर्ट करायचं. आणि मग एक्सपोर्ट करताना प्रत्येक जण ह्याच गोष्टीचा विचार करतो की मला अमेरिकेला, मला युरोपला, ऑस्ट्रेलियाला किंबहुना जे प्रगत राज्य आहे, राष्ट्र आहे, तिथे मला एक्सपोर्ट करायचं. त्याहीपेक्षा मी असं सांगेन की आज भारत ज्या पद्धतीनं विकसित होतोय, आपल्यापेक्षा अजून विकसित व्हायचे अनेक देश आहेत, त्यांच्याकडे आपली उत्पादनं अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळू शकतात. आपण A to Z म्हणजे अमेरिकेपासून तर झांबियापर्यंत जायचा विचार. मी असं म्हणेन की तुम्ही Z to A पर्यंत जा. जी ही आफ्रिकन कंट्रीजची जी काही
देश आहेत जी विकसित होण्याच्या मार्गावरती आहे, त्याच्याकरता आपण जर कधी आपली प्रॉडक्ट्स तिथे मार्केट केली तर निश्चितपणानं त्याचा फायदा आपल्याला मिळू शकतो. कारण असं की तुम्ही ज्या वेळेस एक्सपोर्ट करता त्यावेळेस अमेरिकेला केला, युरोपला केलं तरी तुम्हाला डॉलर किंवा पाऊंड्स याच्यातच किंवा युरो या तीनच गोष्टीत तुम्हाला फॉरेन करन्सीमध्ये पैसे मिळतात. किंवा तुम्ही दुसऱ्या आफ्रिकन कंट्री असतील, मिडल ईस्ट असेल, तिथं एक्सपोर्ट केलं तरी तुम्हाला येणारा रेव्हेन्यू या तीनच करन्सीमध्ये येत असतो. त्याच्यामुळे आपल्याला हा फरक पडत नाही की आपण कोणत्या करन्सीमध्ये कोणत्या कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो. मला असं वाटतंय की अशा सगळ्या गोष्टी आहेत. तसं बोलायला बघितलं तर मी आणखीन बऱ्याच वेळ बोलू शकतो, परंतु जो दिलेला वेळ आहे, तुमच्याबरोबर जो संवाद साधायचा आहे, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत त्यांच्याबरोबर जे मला संवाद साधायचा आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतंय की दिलेला वेळ हा 7 वाजेपर्यंतचा होता आणि 7ला आता 1 मिनिट कमी आहे आणि उद्योजकांना आपली वेळ पाळली तर आपण बरंच काही साध्य करू शकतो. त्याच्यामुळे पुनश्च एकदा या कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित केलं त्याबद्दल सुनीलजी आपलं आणि उद्योग वर्धिनीचं मनापासून आभार मानतो आणि आपल्याशी संवाद साधण्याची मला जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप चांगलं गायडन्स करतायत आणि मेन म्हणजे अनेक विषयांना तुम्ही आज हात घातलाय. अगदी एक्सपोर्ट पासून नवीन उद्योजकांनी काय केलं पाहिजे, अनेक त्यांना काही सल्ले, मोलाचे सल्ले सुद्धा तुम्ही दिले आहेत. महाराष्ट्र चेंबरच्याही काही गोष्टीचा आपण उल्लेख केला. इट्स रिअली वंडरफुल थिंग. आता काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, काही लोकांनी प्रश्न विचारले. एक तुम्ही पॉइंट सांगितला तो असा की विकल्प ठेवू नका, संकल्प ठेवताना विकल्प ठेवू नका. तर याचा अर्थ असा आहे का की प्लॅन बी ठेवू नका, असा त्याचा अर्थ होतो का? प्लॅन बी हा वेगळा गोष्ट. हा, राईट. प्लॅन बी इज डिफरंट. येस. विकल्प म्हणजे ऑप्शन. राईट. So when you have some target in front of you, if you have a set some goals. So आपण ज्यावेळेस गोल ठरवतो तर त्या गोलला अचीव करण्याकरता प्लॅन ए असतो, प्लॅन बी असतो. पण गोललाच ऑप्शन ठेवलं म्हणजे तुमचा जो संकल्प आहे त्यालाच जर तुम्ही विकल्प ठेवला मग गोल कधी साध्य होतो. छान सर. सर जरा अजून काही लोकांना माहिती हवी आहे. एक तर म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट बद्दल म्हणजे तुम्ही मेटल डिटेक्टर वगैरे सांगितलं, पण सगळी एकंदरीत तुमची प्रॉडक्टची रेंज काय आहे ते जरा लोकांना हवं आहे. आणि त्याचबरोबर जे काही प्रदर्शनाचं महत्त्व आपण सांगितलं, म्हणजे आपण कॅन्टॉन फेअरचं उदाहरण दिलं. असे काय प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये महाराज चेंबरचा काय रोल असू शकतो? अशी प्रदर्शनांना व्हिजिट करताना किंवा त्याच्यामध्ये सर्वसामान्य उद्योजक कशा तऱ्हेने भाग घेऊ शकतात याची माहिती लोकांना हवी. मित्रांनो, मी सर्व प्रकारची धातू शोधक यंत्र म्हणजे मेटल डिटेक्टर्स आजकाल मेटल डिटेक्टर्स जे आहेत ह्या बघितल्या असतील की एअरपोर्ट, रेल्वेज, मॉल्स, मंदिर ह्या बऱ्याच ठिकाणी आता त्याचा उपयोग व्हायला लागलेला आहे. आणि मग ते हँडहेल्ड मेटल डिटेक्टर, वॉक थ्रू म्हणजे डोरफ्रेम मेटल डिटेक्टर, माइन डिटेक्टर्स जे इंडियन आर्मी आणि पॅरामिलिटरी फोर्सेस वापरतात, त्या सगळ्या प्रकारची मेटल डिटेक्टर्स आणि त्याला अलाइड अशा वेगवेगळ्या सिक्युरिटी प्रोडक्ट्सचं मॅन्युफॅक्चरिंग अंबड इथे रिलायन्स इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून करतो. दुसरा विषय आपण सुनील जे आपण मांडला की महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आपण कसं काय काम करू. सर, गेल्या 4 वर्षामध्ये आतापर्यंत जवळजवळ 25 देशांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो किंवा तिथली डेलिगेशन अगदी शेवटचा जो आमचा दौरा झाला तो दुबईला महाबीज 2020 आम्ही फेब्रुवारी 22ला घेतला होता. त्यावेळेस ठिकाणी महाराष्ट्रातनं 225 उद्योजक महाराष्ट्र चेंबरच्या नेतृत्वाखाली गेले होते. मिडल ईस्ट, त्याच्यानंतर ईस्ट आफ्रिका, त्या एरियातले लोक
जवळजवळ 15 देशातले वेगवेगळे मराठी उद्योजकांची एक परिषद, आंतरराष्ट्रीय परिषद आम्ही हॉटेल अटलांटिस, जे एक जगातलं नावाजलेलं हॉटेल, त्या ठिकाणी आम्ही ती महाराष्ट्र चेंबर आणि GmbFच्या माध्यमातून आम्ही ती घेतली. त्याच्या अगोदर आम्ही मलेशियाला गेलो होतो, तेव्हाही जवळजवळ 120 लोकांचं डेलिगेशन आम्ही घेऊन गेलो. उझबेकिस्तानला गेलो होतो, तिथे जवळ 30-35 लोकांचं एक डेलिगेशन होतं. त्याच्याबरोबर टर्कीला गेलो होतो, तैवानला गेलो होतो, साऊथ कोरियाला गेलो होतो. अनेक देशांमध्ये आम्ही आमचं डेलिगेशन घेऊन गेलो होतो आणि अनेक देशातले डेलिगेशन हे महाराष्ट्रात आलं. त्यावेळेस आम्ही मुंबईला आपल्या व्यावसायिकांबरोबर B2B मीटिंग्स करून दिल्या होत्या. त्याचबरोबर नाशिकला मलेशियाचं एक डेलिगेशन इथे आलं होतं. ग्रीसच्या ज्या आपल्या भारताच्या राजदूत आहेत त्यांचा एक तिथे सेमिनार ठेवला होता. मलेशियाच्या सेमिनार्स इथे ठेवले होते. इथिओपियाचे आपले राजदूत जे आहेत तिथले, त्यांचे आपण इथे सेमिनार ठेवतो. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण उद्योजकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कसं सहभाग करून घेता येईल असा प्रयत्न महाराष्ट्राचा. हो सर, थँक्यू. खूप चांगलं आपण सांगतायत आणि प्रदर्शनाचं महत्व आणि एकंदरीत पर्यटन हे खूप व्यावसायिक पर्यटन हे खूप फायद्याचं असतं उद्योजकांना, याच्यात काही शंका नाही. याची माहिती घेण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचं मेंबर होणं माझ्या मते ते एक संयुक्तिक ठरेल. ते आपण जर मेंबर झालं तर आपल्याला अशा सगळ्या सूचना वारंवार येत राहतील आणि त्याप्रमाणे आपण व्हिजिटला तुम्ही अटेंड करू शकाल. एक असा प्रश्न आलाय सर आता की आणि आपणही इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये आहात. चायना जे आहे ते इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीमध्ये खूप पुढारलेलं होतं आणि त्यांची खूप उत्पादनं आपल्या भारतामध्ये येत होती असं म्हणायला पाहिजे. आणि आता एकंदरीत अप्रत्यक्षरित्या चायनाच्या उत्पादनावर बहिष्कार टाकायचं आपलं सगळ्यांचं एकंदरीत चालू आहे. तर अशा परिस्थितीत आणि दुसरीकडे आपल्या पंतप्रधानांनी आत्मनिर्भर योजना ही आणली आहेत आणि काही लोनच्या स्कीम आणलेल्या आहेत की ज्यामुळे लोकांनी आणि काही गोष्टीत आपण नक्कीच झालोय. त्याचे उदाहरण बरेच आहे, म्हणजे जे आपण आता हेल्थ केअरचे जे प्रोडक्ट आहेत, सॅनिटायझर असेल, मास्क असेल, या गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो ते आपण आता एक्सपोर्ट करायला लागलो. तर असं इलेक्ट्रॉनिक या आणि इतर क्षेत्रात आपण चायनाला कसं मात देऊ शकू आणि एकंदरीत त्यासाठी काय संधी आणि काय केलं पाहिजे उद्योजकांनी, पोस्ट कोविड काय ऑपॉर्च्युनिटीज असू शकतील, याच्याबद्दल जरा आपलं मत माझ्या मते सगळ्यांना खूप उपयुक्त राहील. फार महत्वाचा विषय आपण आता मांडला. एक तर मनात भीती आहे की चायनीज प्रॉडक्टला आपण रिप्लेसमेंट करू शकतो. आपल्याकडे ऑप्शन आहे का त्यांना रिप्लेस करायचं? खरं तर एक गोष्ट इथं प्रामुख्याने मला सांगायची आहे की सरकारनं आता जो निर्णय घेतला, आपण गडकरी साहेबांच्या बऱ्याच भाषणात ऐकलं असेल की सरकार आता उद्योजकांसाठी वेगवेगळ्या या औद्योगिक टाउनशिप तयार करेल आणि उद्योजकांना तिथे रेडीमेड प्लग अँड प्ले साठी जागा उपलब्ध करून देईल उद्योगासाठी. मला वाटतं ही खऱ्या अर्थानं एक वेगळी सुरुवात सरकार करते. सुनीलजी, एक गोष्ट मी इथं सांगतो. जसं मी मगा म्हटलं की मी 2005 मध्ये पहिल्यांदा चायनाला गेलो होतो, म्हणजे 15 वर्षापूर्वी. त्यावेळेस मला एक गोष्ट आवर्जून लक्षात आली की तिथलं सरकार हे उद्योजकांच्या फार पूरक असं काम करत असतं. तिथल्या उद्योजकाला जागा, इलेक्ट्रिसिटी, तत्सम लागणाऱ्या उद्योगाला तत्सम ज्या सुखसुविधा लागतात, या ऍट द प्लेस तुम्ही जिथं आहात तिथे सगळ्या उपलब्ध होतात. आणि सरकार स्वतः तुमच्या त्या बिझनेसमध्ये बीज भांडवल टाकून पार्टनर होतात. तर तुम्ही 3 वर्षाचं 5 वर्षाचं जसं प्लॅनिंग त्यांना दिलं असेल त्या पद्धतीनं तुमचा व्यवसाय ज्यावेळेस चालत असतो, हळूहळू त्यांची पार्टनरशिप कमी होते. 5 वर्षानंतर तुम्ही 100% स्वतः मालक होता. हा जो तिथला बिझनेस मॉडेल आहे उद्योजकांना तयार करायचा, आता ती पद्धत भारत सरकार स्वीकारतं. घोषणा झाली आहे, आता त्याची घोषणा, त्याची अंमलबजावणी
कधी होईल हा बघायचा विषय. परंतु असं केल्यानं फायदा असा होतो की आज तुम्ही अंबड किंवा सातपूरच्या ठिकाणी एखादी इंडस्ट्री टाकायची म्हणते, अगदी 1000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट, त्याच्यावरती 4-5 हजार स्क्वेअर फूटचं कन्स्ट्रक्शन, तर किमान करोड 1.5 करोडच्या वरती तुम्हाला फक्त लँड आणि बिल्डिंग साठी लागतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट त्याच्यातच निघून जाते आणि मग कॅपिटल तुम्हाला बिझनेससाठी उरत नाही. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव जर कधी सरकार करायला लागलाय तर आपण निश्चितपणानं भारताची एवढी मोठी बाजारपेठ की ज्या पद्धतीनं चायनीज प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या क्वांटिटीत करतात त्याच्यामुळे ते कॉम्पिटिटिव्ह प्राइस मध्ये देऊ शकतात. आता तीच गत भारतात येईल. फक्त तुम्हा आणि आम्हा सगळ्यांना त्याच्यासाठी एक काम करावं लागेल की 5-10% जरी भारतीय प्रोडक्ट महाग असलं तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून आपला भारतीय उद्योजक आहे हा त्या मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग करू शकेल आणि काही दिवसानंतर चायनीज प्रॉडक्टच्याच किमतीत आपल्याला भारतीय उत्पादन मिळू शकते. मला असं वाटतं त्यासाठी तुम्ही आणि आम्ही सगळ्यांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे. धन्यवाद सर. सर या कनेक्टेडच एक प्रश्न आहे आणि आपण त्या क्षेत्राशी निगडित आहात. बेसिकली डिफेन्स या क्षेत्राशी आपण निगडित आहात. त्यांना मोठा सप्लाय आपला आहे आणि आता आपण सगळे ऐकत आहात, आपण ऐकतोय की डिफेन्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इंडिजिनायझेशन करायचं चाललं आहे आणि खूप गोष्टी म्हणजे इव्हन आपल्या नाशिकमध्ये बी एक क्लस्टर इनोव्हेशन क्लस्टर करायचं प्लॅन आहे. तर इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रात म्हणजे विशेषतः डिफेन्सच्या दृष्टिकोनातून काय संधी असू शकतील आणि आपण आपण काय कारण की तुम्ही त्या क्षेत्राशी निगडित आहात, तुम्ही ऑलरेडी त्या क्षेत्रात काम करत आहात आणि अजूनही खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होत होतं, परंतु हे सरकार आपल्या मेक इन इंडियावर ते प्राधान्य देत आहेत. तर काय वाटतं तुम्हाला या क्षेत्राशी काय व्हायला पाहिजे, काय काय होईल? तुम्ही तर खूप चांगल्या सजेशन दिले, पण या क्षेत्रात विशेषतः तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय? आपण जर बघितलं तर काही वर्षांमध्ये डिफेन्स या सेक्टर मध्ये अतिशय आमूलाग्र असे बदल झाले. पूर्वी कोणतीही गोष्ट डिफेन्सला सप्लाय करायची असेल तर एक काही विशिष्ट लोकांचाच पगडा त्याच्यावरती असेल. परंतु आता काही वर्षांमध्ये DRDO असेल किंवा त्यांचे जे तत्सम ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत डिफेन्सच्या, त्यांनी त्या प्रायव्हेट प्लेयर्सचा सहभाग घ्यायचं काम मोठ्या प्रमाणात सुरू. आणि आता भारतातल्या काही ज्या कंपन्या LNT असेल, भारत फोर्ज असेल, त्यांनी ज्या पद्धतीनं आता बोफोर्सच्या कंपॅरिझनच्या ज्या काही तोफ आता डेव्हलप केल्या, आता 155 mm असतील, 135 mm असतील, त्या निश्चित अतिशय चांगल्या क्वालिटीच्या त्या तयार केलेल्या आहेत. भारत हा एक तर मार्केट आहेच, परंतु आज जगामध्ये अनेक देश असे आहेत त्यांना ह्या गोष्टींची रिक्वायरमेंट असणार आहे आणि भारत आता फक्त स्वतःपुरता नाही तर जगामध्ये सुद्धा डिफेन्स प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून देऊ शकतात. एवढी मोठी संधी भारतातल्या उद्योजकांना मिळाली. ते करू शकतात हे प्रूव्ह पण काही उद्योजकांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे डिफेन्स हा जो विषय हा आता काही लोकांपुरता मर्यादित न राहता अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना त्याची संधी उपलब्ध करून द्यायचं काम सरकार आणि विशेषतः या संरक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांनी अतिशय प्रोएक्टिव्हनेस दाखवून आता उपलब्ध करून दिलं आहे. सुनीलजी, पूर्वी एखादं प्रॉडक्ट तुम्ही डेव्हलप केलं आणि त्याची जर टेस्टिंग करायची असेल तर फार मोठा द्राविड प्राणायाम करावा लागायचा. आता तुम्ही सरकारला सांगितलं, किंबहुना डिफेन्सच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मी असं असं तयार केलंय आणि मला याची टेस्टिंग करायची आहे, तर तितकाच चांगला प्रतिसाद त्यांच्याकडनं मिळतो आणि म्हणून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनातनं अतिशय पॉझिटिव्ह असं काम त्या डिफेन्स क्षेत्रात. खूप खूप छान ही माहिती आपण देत आहात आणि खरंच लोकांना याच्याकडून खूप माहिती घेऊन ते इन्स्पायर झालेले आहेत. आता लोकांचा अजून एक प्रश्न आहे आपल्या प्रेक्षकामधूनच
की आता सध्याच्या काळात डिजिटल टेक्नॉलॉजीचा सगळीकडे वापर होतोय. आपण सुद्धा डिजिटलमुळेच आपण संवाद साधू शकतोय. तर या गोष्टीचा तुम्ही महाराज चेंबरमध्ये किती यूज करतायत आणि आपले उद्योजक जे आहेत, उद्योजक व्यापारी याचा किती उपयोग अडॉप्ट केलं या सगळ्या टेक्नॉलॉजीला आणि हे लोकांमध्ये आपण कसं प्रमोट करतात हे जरा आपण ॲज अ महाराज चेंबरचे अध्यक्ष म्हणून जरा आपण सांगा. आणि त्याचबरोबर काही लोकांना इंटरेस्ट आहे महाराज चेंबरशी कनेक्ट होण्याची. तर तो महाराज चेंबरशी कनेक्शन कसं करता येईल ही सुद्धा माहिती त्यांना हवी. धन्यवाद. आता आपण डिजिटल टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोललात. मला वाटतं की ज्यावेळेस लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून अगदी मार्च महिन्यापासूनच मार्चमध्ये 24 मार्चला आपल्याकडे लॉकडाऊन सुरू झालं आणि त्याच्या एक 8-10 दिवसानंतर आम्ही वेबिनार मध्ये सुरुवात केली. आतापर्यंत अनेक वेबिनार, मग पृथ्वीराजजी चव्हाण असतील, सुभाषजी देसाई असतील, गडकरी साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांना आम्ही वेबिनारच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवरती आणायचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं उद्योजकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या उद्योजकांच्याच मुखातून ह्या एजन्सीज पर्यंत, या मिनिस्टर्स पर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचं काम चेंबरच्या माध्यमातून केलं आणि त्याचा परिपाक असा झाला, त्याची फळं अशी मिळाली की ज्या वेळेस अनलॉक होणार होतं, पहिलं अनलॉक, त्यावेळेस 16 तारखेला मला वाटतं सुभाष देसाई साहेबांनी एक गाईडलाईन्स तयार केली होती आणि आम्ही 18 ते 21 तारखेला मे महिन्याच्या आम्ही त्यांच्याशी तो संवाद साधला होता आणि उद्योग पुन्हा सुरू करण्याकरता ज्या गाईडलाईन्स बनल्या त्याच्यामध्ये या चेंबरच्या माध्यमातून, वेबिनारच्या माध्यमातून, या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून डायरेक्ट संवाद साधता आला. कारण तेव्हा मुंबईला जाणं हे कदापि शक्य नव्हतं, पण या वेबिनारच्या आणि या डिजिटल मार्केटिंगच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्हाला डायरेक्ट संवाद साधून उद्योजकांचे जे अडीअडचणी होत्या, व्यापाऱ्यांच्या ज्या अडीअडचणी होत्या त्या सोडवण्याचं काम चेंबरचं. विषय दुसरा, तुम्ही म्हटलात की महाराष्ट्र चेंबरच्या बरोबर ज्यांना जोडायचं. मित्रांनो, ज्यांना महाराष्ट्र चेंबर बरोबर जोडायचे आहेत, आमचं नाशिकला एक ब्रांच ऑफिस आहे. तिथला नंबर मी आपल्याला देतो, 0253 25 77704 आणि दुसरा नंबर आहे 259 4043. या दोन्ही नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता किंवा विनी VINI@MACCIA आता आपला लोगो दिसतोय तो .org.in याच्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आमच्याकडे आता आम्ही 100व्या वर्षाकडे वाटचाल करतो आहोत. 2027 ला 100 वर्ष महाराष्ट्र चेंबरला पूर्ण होतील. त्याच्यामुळे आम्ही शताब्दी वर्षाची एक स्पेशल मेंबरशिप ठेवलेली आहे. 10,000 रुपयामध्ये तुम्ही 31 डिसेंबर 2027 पर्यंत मेंबरशिप मिळवू शकता. दर महिन्याला आमचं मॅगझिन येत असतं आणि त्या मॅगझिनच्या माध्यमातून तो 594043 बरं का, 42 नाही 43 आहे. त्या मॅगझिनच्या माध्यमातून आम्ही अनेक अपडेट्स आपल्याला कळवत असतो. आमचे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात, त्याचा SMS व्हॉट्सअप तुम्हाला येत जाईल. तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आमचे जे वेगवेगळे असे सेमिनार्स होतात, वेगवेगळे आमचे डेलिगेशन्स जातात, त्या सगळ्यामध्ये सम्मिलित होण्याकरता आपण महाराष्ट्र चेंबरचा हा प्लॅटफॉर्म खऱ्या अर्थानं उद्योजकांसाठी, व्यापाऱ्यांसाठी बनलेला प्लॅटफॉर्म आहे, त्याचा उपयोग करूया. धन्यवाद सर. आता बेसिकली आपला आणि महाराज चेंबरच्या बाबतीत म्हणजे दोन्ही बाबतीत एकच प्रश्न आहे की आपले वैयक्तिक असे फ्युचर प्लॅन्स काय, त्याबद्दल जरा एक माहिती हवी. आणि तसंच महाराज चेंबरचे जसं आता तुम्ही एक तो प्लॅन सांगितला की आता शताब्दी वर्ष येत आहे त्या हिशोबाने तुम्ही काही गोष्ट, पण काय ऍक्टिव्हिटीज अजून काही
आपण प्लॅन काय वेगळा करत आहात? आपली आता ही 4 वर्षाच्या म्हणजे 4 वेळेचं हे जे काही तुमचा अनुभव आहे, तर काय अजून काही त्याच्यामध्ये काय नवीन करतात? आपण तर बरंच काही सांगितलं. 25 दौरे आपण वेगवेगळ्या ठिकाणी केले आणि अजून पुढे काय प्लॅन्स आहेत आपले? तर ज्यामुळे एकंदरीत उद्योजकता वाढीस आणि एकंदरीत आपल्या महाराष्ट्राचं एक जे पहिलं स्थान आहे, ते कायम राहू शकेल. या संदर्भात आपल्या काय योजना आहेत? मी माझ्या वैयक्तिक बाबतीत सांगतो की मित्रांनो, हे माझं वैयक्तिक मत आहे. ते प्रत्येकाचं असंच असेल असं मी म्हणू शकत नाही किंवा असंच असावं असाही माझा आग्रह नाही. परंतु आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस उद्योग करत असतो, व्यापार करत असतो, आपला एक गोल कुठेतरी ठरवला जातो. आपल्याला यशस्वी उद्योजक व्हायचंय, यशस्वी माणूस व्हायचंय, या 2 गोष्टींवरती विचार. आपण यशस्वी उद्योजक जर व्हायचं म्हटलं तर यशस्वी उद्योजकतेच्या बरोबर अनेक गोष्टी त्यांचं मार्गक्रमण मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु त्याचबरोबर जर यशस्वी माणूस व्हायचं असेल, एक सॅटिस्फाईड पर्सन व्हायचं असेल, तर त्याच्याबरोबर एक वेगळे मार्गक्रमण असतात. मी माझ्या बाबतीत सांगतो की मी ज्यावेळेस बिझनेस सुरू केला, फॉर्च्युनेटली मी आर्मी आणि पोलीस या डिपार्टमेंटच्या लोकांबरोबर काम केलं. आणि सुनीलजी, मी एक गोष्ट आणखीन आपल्याला सांगतो की मी ज्यावेळेस आर्मीच्या लोकांना बघायचो की ते 15 वर्ष त्यांनी नोकरी केल्यानंतर व्हॉलंटियर रिटायरमेंट करणार. आणि अनेक लोक मी बघितले की ज्यांनी 15 वर्ष तिथे काम केलं आणि त्याच्यानंतर व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतली. त्यांनी व्हॉलंटियर रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांना पेन्शन मिळते. त्याचबरोबर त्यांना जेवढ्या काही फॅसिलिटी असतील, मग त्या कॅन्टीन फॅसिलिटी, एमएच हॉस्पिटलच्या फॅसिलिटी, या सगळ्या फॅसिलिटी त्यांना. पण हे 15 वर्ष ते जे काम करतात ते इतकं रिगरस काम असतं. सकाळी 6 वाजेपासून तर मग कधी कधी 24 आवर्स त्यांना काम करतात. ती जी मेहनत आहे ती 15 वर्ष अतिशय कडी मेहनत ते करतात. आणि मग मी मनात हुनगाट बांधली होती की मी पण एक 15 वर्ष असं काम करेन की जिथे वेळ काळ दिवस रात्र कशाकडे बघणार नाही. आणि 15 वर्षानंतर अशा पद्धतीनं मी माझं जीवन जगायचा प्रयत्न करेन की ज्या पद्धतीनं ही लोक आपला लाईफ एन्जॉय करू शकतात. आणि तो प्रयत्न मी केला. मी 15-17 वर्ष इतकी कडी मेहनत केली, इतकं जबरदस्त काम करावं लागेल मला. मी ज्यावेळेस सुरुवात केली होती माझ्या बिझनेसची, मी सकाळी 6ला घरातून निघायचो माझी गाडी घेऊन, रात्री 2ला घरी पोहोचायचो आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी 6ला निघायचो. म्हणजे कधी कधी तर 3-4-2 तास असंच झोप असायची. पण त्या मेहनतीचं फळ मला असं मिळालं की एक 15-17 वर्षानंतर माझे जे काही बिझनेस आहे ते वेल सेटल्ड झाले. आजही मी माझ्या कंपनीमध्ये अगदी 2 तासासाठी जरी गेलो तरी सफिशियंट असतात. माझी सगळी जी काम माझ्याबरोबरची जी सबऑर्डिनेट्स आहेत तीच पूर्ण सगळी कंपनी सांभाळतात. मला सांगायचं एवढंच आहे की तुम्हाला तुमची ध्येय ही ठरवावी लागतील की नेमकं आपल्याला काय मिळवायचं. आणि मित्रांनो, पैसा तर हा लागतोच, पण तो किती लागतो हे कोविडने आपल्या सगळ्यांना दाखवून दिलं की आपल्याला या कोविडच्या वेळेस खऱ्या अर्थानं पैशाची किती गरज आहे आणि आपल्याकडे किती पैसा आहे आणि त्याचा उपयोग किती होऊ शकतो. किंवा फार पैसा असूनही आपल्याला जे पाहिजे असेल ते वेळेवरती मिळू शकत नाही. तर सगळ्या गोष्टींचा बोध हा आपल्याला आता झालेला आहे. मला असं वाटतं की आपण अतिशय समाधानी, आरोग्यदायी अशा पद्धतीने आपलं जीवन कसं जगता येईल, त्याच्याच बरोबर आपला बिझनेस सक्सेसफुली कसा रन करता येईल याचा जर कधी कुठे बॅलन्स केला तर मला असं वाटतं की फार सुंदर असं काम होऊ शकतं. आपल्याला आयुष्यात जे काही मिळवायचं असतं ते मिळू शकतं. अशा पद्धतीने आपण जर काम केलं तर नक्कीच त्याचा आनंद मिळू शकतो. त्याची मी पूर्ण खात्री देऊ शकतो, कारण मी तसा आज आनंद अनुभवतो. विषय महाराष्ट्र चेंबरच्या बाबतीत आपण विचारला.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज ऍग्रीकल्चर ही संस्था आज 100व्या वर्षाकडे वाटचाल. मित्रांनो, अगोदरचे जे आमचे अध्यक्ष आहेत सगळे, ती जी गॅलेक्सी आपण तुम्ही बघाल, तर शेठ वालचंद हीराचंद यांनी या संस्थेची स्थापना केली. अशा अनेक दिग्गजांनी, मग बजाज असतील, रामकृष्ण बजाज, शंतनुराव पुलस्कर, सगळ्या लोकांना, सॉरी शंतनुराव पुलस्कर नाही, शशिकांत पुलस्कर, या सगळ्या लोकांनी आमच्या या चेंबरमध्ये नेतृत्व केलेलं. आज त्या चेंबरचं नेतृत्व करण्याची संधी मला तुमच्या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे मिळाली आणि मला एक खूप वेगळा आनंद इथे मिळतो. महाराष्ट्र चेंबर, सुनीलजी, मी एक गोष्ट आपल्याला इथे सांगतो. मी जेव्हापासून चेंबरचा सक्रिय सभासद झालो आणि त्याच्यानंतर उपाध्यक्ष झालो, वरिष्ठ उपाध्यक्ष झालो आणि आता चौथ्यांदा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळतो. ज्यावेळेस चेंबरच्या बद्दलची माहिती मला घ्यायला मिळाली, मी ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत कशी पोहोचेल त्याच्यासाठी महाराष्ट्राच्या ह्या विकासाच्या ज्या काही घडामोडीमध्ये महाराष्ट्र चेंबरचं जे काही महत्वाचं स्थान आहे, महत्वाचं काम आहे, महाराष्ट्राच्या विकास पाऊल होणार असं एक पुस्तकाची निर्मिती आता आम्ही चेंबरच्या माध्यमातून केली आहे आणि हे पुस्तक लवकरच प्रकाशित करणार आहोत. आणि ज्या वेळेस हे पुस्तक आपण वाचतो आणि चेंबरचा अध्यक्ष म्हणा किंवा सभासद म्हणा, ह्या नात्यानं तुमची छाती 2 इंचांनी वाढल्याशिवाय नक्कीच राहणार नाही. कारण इतकं मोठं काम हे चेंबरच्या माध्यमातून झालेलं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर महाराष्ट्र चेंबरचं हे पुस्तक तर बनवतोच, एक कॉफी टेबल बुक बनवतोय. आमच्या चेंबरचे अनेक माजी अध्यक्ष, त्यांना पद्मश्री मिळालाय, पद्मभूषण मिळालंय, त्यांच्या नावाने तिकीट प्रकाशित झाली. या वेगवेगळ्या गोष्टी आमच्याकडे, जी मोरारजीभाई देसाई पंतप्रधान होण्याच्या अगोदर चेंबरमध्ये आलेले होते. त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे जे आहेत, सन्माननीय बाळासाहेब ठाकरे उदय सम्राट, यांनी आजपर्यंत जीवनामध्ये कधीही पुरस्कार हा स्वीकारलेला नाहीये. फक्त केवळ आणि केवळ महाराष्ट्र चेंबरचा एक पुरस्कार आमच्या चेंबरच्या आग्रहास्तव त्यांनी एक स्वीकारलेला, त्यांच्या आयुष्यातला एकमेव पुरस्कार त्यांनी जो स्वीकारलाय तो चेंबरचा स्वीकारला. ह्या सगळ्या ज्या आठवणी, त्या सगळ्या आठवणींचं एक कॉफी टेबल बुक हे चेंबरच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत. हे लवकरात लवकर आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी आम्ही देणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता गेल्या 4 वर्षामध्ये आम्ही ज्या पद्धतीने इंटरनॅशनल रिलेशन महाराष्ट्र चेंबरनं जगातल्या अनेक देशांबरोबर जे प्रस्थापित केले, ते आणखीन पुढे घेऊन जायचे. कारण मी एक गोष्ट बघितली सुनीलजी, की अनेक लोक ह्यांना व्यापार भारतातल्या उद्योजकांबरोबर करायचा आणि भारतातल्या उद्योजकांना त्यांच्याबरोबर व्यापार करायचा, त्याची सांगड घालण्याचं काम हे जास्ती चांगल्या पद्धतीने कसं करता येईल त्याच्यावरती विशेष काम हे चेंबरच्या माध्यमातून आम्ही पुढील काही वर्षांमध्ये करणार आहोत. आणि आत्ताची जी आमची व्यवस्थापकीय मंडळी आहे, त्यांच्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे की 100 वर्षापर्यंत आपल्याला किमान 100 देशातल्या वेगवेगळ्या चेंबर बरोबर कशा पद्धतीने एमओयू साईन करता येतील, त्यांच्यावर कसं इंटरॅक्शन करता येईल, हा एक आम्ही ध्येय घेऊन चाललो. सर, एक आपण आज ज्याला आपण म्हणतो की एक नवीन परिभाषा बी सक्सेसची दिली आहे. बेसिकली म्हणजे बरेच जण म्हणतात की यशस्वी उद्योजक का यशस्वी व्यक्ती व्हायचंय, यशस्वी माणूस व्हायचंय. पण यशस्वी व्यक्ती होणं हे सर्वसमावेशक आहे आणि सक्सेसची परिभाषा आपण ठरवली पाहिजे. आपण खूप चांगली परिभाषा सांगितली आणि बेसिकली 15 वर्ष जी आहे ती किती महत्वाची आहे. आणि आम्ही आधी म्हणजे ती एक नवीन गोष्ट आपण सांगितली. सर, 15 वर्ष जर तुम्ही मेहनत कराल आणि आपल्या मेहनतीचं बी आपण वर्णन केलं, अगदी 2, 3, 4 तास झोप घेऊन सुद्धा आपण एवढं सगळं कार्य करत होता, त्याचंच हे फळ आहे. मित्रांनो, आपल्याला असं नेहमी वाटतं की यार हा माणूस खूप वर गेला, कसं गेला, पण त्याच्या मागे जी काही कष्ट आहे ते आपल्याला कदाचित दिसत नाही. पण आज सप्तोजीच्या या आत्मकथनाने
त्या सगळ्या गोष्टी मला सुद्धा नव्याने काही गोष्टी कळाल्या, की एवढं मेहनत जेव्हा मनुष्य करतो, तर त्याचं आधी कष्ट मग फळ. तर ते फळ त्यांना आज मिळत आहे. तर संतोषजी खूप तुमचे धन्यवाद आहे आणि खूप चांगली दिशा तुम्ही आज नवीन उद्योजकांना दिली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र चेंबरचं आपण जे प्रतिनिधित्व करतात, ते खरंच काबिले तारीफ आहे. आणि जे काही आपण इतिहास सांगितला चेंबरचा, तर चेंबरचा इतिहास ऐकून म्हणजे अगदी ज्यांनी पद्मभूषण आणि पद्मश्री आणि ज्यांच्या नावावर तिकीट निघतायत आणि बाळासाहेब ठाकरे सारख्या व्यक्तिमत्वाला पारितोषिक आपण दिलं, मोरारजी देसाई आपल्याकडे येऊन गेले, अशा अनेक गोष्टी महाराज चेंबरच्या खूप संस्मरणीय आहे. मुळात वालचंद हिराचंद सारखं एक प्रचंड व्यक्तिमत्व त्यांनी या चेंबरची स्थापना केली. हे सगळं आणि त्याचा वारसा तुमच्याकडे आहे नाशिक मध्ये म्हणजे आम्हाला तो एक आम्हा सुद्धा अभिमान आहे आणि फॉर्च्युनेटली आपल्या नाशिकचे बरेच मंडळी ही महाराज चेंबरच्या अध्यक्षस्थानी राहिलेली आहे. खरं नाशिककर भाग्यवान आहेत असं मी सांगेल आणि संतोषजी आपल्या एकंदरीत या प्रवासाला अजून खूप चार चांद लागो याची शुभेच्छा आमच्या सगळ्यांच्या वतीने उद्योग वर्धींतर्फे आपल्याला देतो. त्याचबरोबर महाराज चेंबरच्या आपल्या या कारकीर्द अतिशय अविस्मरणीय ठरली आहेच ऑलरेडी, पण अजून त्याच्यात काही गोष्टी नाविन्यपूर्ण आपण होतील आपल्या हातून याच्यात काही शंकाच नाही आणि त्या अशाच होत राहो आणि आपल्या महाराष्ट्राचा विकास हा अतिशय चांगला परत एकदा खऱ्या अर्थाने नंबर वन महाराष्ट्राला आपण बनवूया. संतोषजी तुमच्या विजनला सलाम करतो. तुमच्या उद्योजकीय प्रवासाबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करतो आणि एकंदरीत आज जे तुम्ही काही गायडन्स केलंय सगळ्यांना ते एक थोडंसं वेगळं होतं. अदरवाईज नेहमी एक महाराज चेंबरचा अध्यक्ष म्हणून आपलं गायडन्स ऐकलेलं आहे. पण आज एक यशस्वी व्यक्ती म्हणून उद्योजक मी थोडंसं टाळतो बोलायचं, पण एक यशस्वी व्यक्ती म्हणून आपण जे काही गायडन्स केलेलं आहे ते खचितच सगळ्या नवीन उद्योजकांना उपयोगी ठरेल यात काही शंका नाही. परत एकदा आपले पूर्ण मनापासून मी आभार मानतो, धन्यवाद देतो, अभिनंदन करतो आणि आपल्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो आणि आजचा आपला संवाद थांबवतो. पण जाता जाता आपल्याला काही सांगायचं असेल तर आपण जरूर सांगू शकतो. मी जाता ते एवढंच सांगेन की जसं मला म्हटलं की संकल्प करताना विकल्प ठेवायचा नाही. त्याचबरोबर कायम असं सांगितलं जातं की तुम्ही ज्यांच्या बरोबर राहता, ज्यांच्या विचारांना तुम्ही प्रेरित होता, अशा सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही विचार केला पाहिजे आणि शक्यतो आपल्यापेक्षा ज्यांचे विचार प्रगल्भ आहेत, आपल्यापेक्षा ज्यांच्या विचारांमध्ये एक वेगळी शक्ती आहे, अशा लोकांच्या बरोबर जास्तीत जास्त आपण जर राहिलो तर निश्चितपणानं त्यांच्याकडनं आपल्याला कळत न कळत अशा गोष्टींचा बोध होत असतो की जो आयुष्यामध्ये कायम आपल्या चांगल्या कामासाठी उपयोगी पडत असतो. आणि म्हणून आपले जे संत असतात, गुरु असतात, यांना कायम त्यांचं स्मरण करावं. त्यांनी दिलेल्या शिकवणी ज्या असतात त्या कायम मनाशी ठेवाव्या आणि मोठ्या लोकांच्या गुणांमधनं आपण काय साधू शकतो याच्यावरती कायम चिंतन करावं. आणि जसं मी मगा म्हटलं, यशस्वी उद्योजकतेच्या बरोबर यशस्वी माणूस, यशस्वी व्यक्ती कसं बनता येईल त्याच्यासाठी जर पॉझिटिव्ह प्रयत्न केला तर तुम्ही निश्चितपणानं सक्सेस मिळवू शकता आणि एक यशस्वी उद्योजक त्याचबरोबर एक यशस्वी माणूस हे बनू शकतात एवढं आजच्या निमित्ताने सांगू शकतो. आणि आजच्या या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल पुनश्च एकदा आपलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो आपल्या सगळ्यांना परत एकदा फक्त आठवण देतो, आजचा हा जो 38वी एपिसोड होता जे आपल्या महाराज चेंबरच्या 38व्या अध्यक्षांनी जे आपला अतिशय संवाद खूप रंगतदार केला, याचे एक आपण युट्यूबवर उद्योगवर्धींचा युट्यूबवर आपण गेला तर एक परवा सकाळी तुम्हाला ते आपल्याला भेटू शकेल. आपला जो मुलाखतीचा पूर्ण मुलाखत तुम्हाला ऐकायला तिथे मिळू शकेल. युट्यूब चॅनलला आपण जरूर व्हिजिट करा. परत एकदा आपल्या सगळ्यांचे सुद्धा आभार मानतो, आपण आलात आणि खूप छान आपण मार्गदर्शन ऐकून घेतलं त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.